सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील मुंबई गुन्हे शाखेच्या कारवाईत तब्बल 246 कोटींचं एमडी ड्रग जप्त, तर 122.5 किलो कच्चा मालही जप्त, 6 संशयित आरोपी ताब्यात. नागपूर लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी उरले शेवटचे 2 दिवस. नागपूरमधनं विकास ठाकरे आणि गडचिरोली चिमूरमधनं अशोक नेते आज अर्ज भरतील. विकास ठाकरे नितीन गडकरींचा 2.5 लाख मतांनी पराभव करतील, नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास. भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आज अर्ज भरतात. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यावेळी हजर असतील. रामटेक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रश्मी बर्वेंना उमेदवारी, मात्र तरीही काँग्रेस नेते किशोर गजबे उमेदवारी अर्ज भरणार. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिलेल्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस. लोकसभा निवडणुकीबद्दल आज प्रकाश आंबेडकर भूमिका जाहीर करण्याची शक्यता. तिसरी आघाडी स्थापन करणार का याची उत्सुकता. शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेमधनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार. संध्याकाळी 4 नंतर मनसर इथे अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि आमदार दिलीप मोहिते यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडेल. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं आज अजित पवारांची राज्यातल्या आमदार आणि मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक. या बैठकीत लोकसभेचं जागा वाटप आणि प्रचाराची रणनीती या 2 प्रमुख मुद्द्यांवरती चर्चा होईल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपच्या मॅरेथॉन बैठका. आज भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता. पहिल्या यादीमध्ये 15 ते 16 उमेदवारांची नावं जाहीर होण्याचा अंदाज. 28 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी यादी जाहीर होण्याचा अंदाज. राष्ट्रवादी 5 पेक्षा जास्त जागा लढवण्यावर ठाम. पहिल्या टप्प्यातल्या एकही जागा ही राष्ट्रवादीकडे नाही. काही जागांवरती चर्चा सुरू, सूत्रांची माहिती. बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांना भेटणार. अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या विरोधातील उमेदवार देण्याची बच्चू कडूंची घोषणा. कडूंच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांकडून बच्चू कडूंना भेटीसाठी आमंत्रण. मनसेचे नेते बाळा नांदगावकरांनी बोलावली आहे मुंबईच्या सर्व शाखाध्यक्षांची बैठक. उद्या सकाळी 11 वाजता वीर सावरकर सभागृहात ही बैठक पार पडेल. महायुतीच्या जागा वाटपात 48 पैकी 46 जागा निश्चित, पण 2 जागांचा तिढा कायम. ठाणे आणि नाशिक लोकसभा जागेवरनं महायुतीत तिढा कायम असल्याचा अंदाज. महाविकास आघाडीच्या यादीला महत्त्व देत नाही. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळेंची प्रतिक्रिया. यादी लवकरच जाहीर केली जाईल, शेवाळेंची माहिती. दादरा नगर हवेली दमण दीवच्या शिवसेनेच्या राज्यप्रमुख पदावरनं अभिनव डेलकर यांची शिवसेना ठाकरे गटाकडून हकालपट्टी, तर श्वेतल भट यांची नियुक्ती. शिर्डी लोकसभेची जागा शिवसेनेलाच मिळेल, खासदार सदाशिवराव लोखंडे यांची माहिती. मुख्यमंत्र्यांकडून कामाला लागण्याचे आदेश, लोखंडेंची प्रतिक्रिया. रासपचे नेते महादेव जानकर कुठून लढणार हे लवकरच स्पष्ट होईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. तर बारामती लोकसभा मतदारसंघातनं जानकर निवडणूक लढवणार नाहीत. आमदार अमोल मिटकरींची माहिती. बारामतीतनं सुनेत्रा पवारच निवडणूक लढवतील, मिटकरींनी केलं स्पष्ट. बारामतीची लोकसभेची जागा लढवण्यावरती माजी मंत्री विजय शिवतारे ठाम. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समजूत काढल्यानंतरही शिवतारे निवडणूक लढवणार. रावेर मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंच्या प्रचाराला सुरुवात, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसेंकडनं रक्षा खडसे यांचा विरोधात प्रचार सुरू. सोलापूरमध्ये लोकसभेसाठी मुख्यमंत्र्यांची मुलगी आणि कामगाराचा मुलगा अशी लढत होणार. उमेदवार राम सातपुतेंचा प्रणिती शिंदेंना टोला. सोलापूरची जनता मोदींना सोलापुरातनं एक कमळ नक्की देईल, सातपुतेंना विश्वास. सोलापूरमधली शिंदेशाही संपवणार महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुतेंची प्रतिक्रिया. नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर देवी आणि फरांदेंनी घेतली फडणवीसांची भेट. नाशिकची जागा आम्हालाच मिळावी, फरांदेंची मागणी. नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भिल्ल समाजाला प्रतिनिधित्व द्यावं, भिल्ल समाज बांधवांची मागणी. माढा लोकसभा मतदारसंघात साथ देणाऱ्या सर्वांची नाराजी दूर केली जाईल.
माढा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीनं सोलापूर मध्य विधानसभा आमच्यासाठी सोडावी, लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा प्रचार करू, माकपचे माजी आमदार नरसय्या आडाम यांची भूमिका। नाशिकच्या लोकसभेच्या जागेवरनं भाजपच्या आणि शिंदे गटामध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता। हेमंत गोडसे यांच्या शक्ती प्रदर्शनानंतर भाजपची आक्रमक भूमिका, भाजपचे पदाधिकारी देवेंद्र फडणवीसांना भेटणार। बच्चू कडू मुख्यमंत्र्यांना भेटल्यावरती त्यांचे गैरसमज दूर होतील, मंत्री दीपक केसरकरांची माहिती। तर बच्चू कडूंचे मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध, केसरकरांची प्रतिक्रिया। नारायण राणेंवरती कोकणचा विकास अवलंबून, केसरकरांचं वक्तव्य। राणे जर उद्या निवडून आले तर त्यांना मंत्रिपद नक्की मिळेल, केसरकरांचा दावा। पुण्यामध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी बोलावली काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक, शहर काँग्रेसमधली नाराजी दूर करण्यासाठी बैठकीचं आयोजन। पुसद येथे आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्त पारंपरिक होळी गीत सादर, गीताच्या माध्यमातून बंजारा समाजाचा उमेदवार देण्याची बंजारा समाजातल्या महिलांकडून मागणी। अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांकडून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना धमक्या, त्यामुळे अमरावती लोकसभेसाठी प्रहारचा उमेदवार देणार, बच्चू कडूंची माहिती। वाशिमच्या पोहरादेवी इथे मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी हलगीवरती ठेका धरला, भक्तिधाम इथे बंजारा समाजाचं पारंपरिक वाद्य हलगी वाजवत मुनगंटीवारांचा ठेका। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं, लोकसभेच्या निवडणुकीत 400 पेक्षा अधिक जागांवरती निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार, राणेंची प्रतिक्रिया। धुळ्याचे खासदार सुभाष भामरे शांतिगिरी महाराजांच्या भेटीला, लोकसभा निवडणुकीसाठी शांतिगिरी महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आल्याची भामरेंची माहिती। शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा लढवण्यावरती ठाम, आमची विविध पक्षांसोबत चर्चा सुरू आहे, शांतिगिरी महाराज यांची माहिती। शरद पवारांचा एकाही निवडणुकीत पराभव झालेला नाही, त्यामुळे 7 मेला सुप्रिया सुळेंना पाठिंबा द्या, इंदापूरच्या कुरवलीतील सभेमध्ये शर्मिला पवार यांचं मतदारांना आवाहन। एसटी महामंडळाला आचारसंहितेचा फटका, अर्थसंकल्पात मंजूर असलेली 900 कोटी रुपयांची रक्कम महामंडळाला न मिळाल्यामुळे गाड्यांची खरेदी रखडली। होळी पौर्णिमेला राजापूरमध्ये गंगामाईचं आगमन, काशी कुंडासह गंगास्थळावरील 14ही कुंडांमध्ये पाणी, भाविकांना गंगा स्नानाचा आनंद घेता येईल। नाशिकमध्ये वीर दाजीबा बाशिंग मिरवणुकीची गेल्या 300 वर्षांची परंपरा, दाजीबा नवसाला पावणारा देव तो सर्वांची विघ्न दूर करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे। भंडाऱ्यामध्ये धुलीवंदनाला गरदेव यात्रोत्सव, यात्रेला हजारो भाविकांची उपस्थिती, गरदेव यात्रेपाठीमागे दंतकथा असून आजही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते। नाशिकच्या सप्तशृंग गडावरील आदिमायेच्या मंदिर गाभाऱ्यात द्राक्षांची आरास, होळी आणि धुलीवंदनाच्या निमित्तानं सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी। रायगडच्या पोलादपूरचं ग्रामदैवत काळभैरवनाथ महाराजांचं पालखीतनं सहाणेवरती आगमन, पुढचे 5 दिवस काळभैरवनाथ सहाणेवरतीच असतील, यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती। अमरावतीच्या मेळघाटात आदिवासी बांधवांना राणा दाम्पत्याकडून निकृष्ट दर्जाच्या साड्यांचं वाटप, या साड्यांची होळी पेटवून केला निषेध, तर राणांनी वाटलेल्या साड्यांची होळी केल्याचं बच्चू कडूंकडून समर्थन। अमरावती जिल्हा रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे विद्युत पुरवठा खंडित होऊन रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल, 2 तासांनी विद्युत पुरवठा सुरळीत। नाशिकच्या येवल्यामध्ये महिलांनी डोक्यावरती उलटे रिकामे हंडे घेत प्रभात फेरी काढली, संतप्त महिलांकडून रिकामे हंडे वाजवत पालिका प्रशासनाचा निषेध। पुण्याच्या औंध जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना आमदार अश्विनी जगताप यांनी खडसावलं, परिचारिकेच्या चुकीमुळे 2 रुग्णांवरती अतिदक्षता विभागात उपचार, हलगर्जीपणा करणाऱ्यांवरती कारवाई करावी, आमदार जगताप यांचे आदेश। विशेष बाब म्हणून होळीसाठी सुरू करण्यात आलेल्या नागपूर मडगाव जंक्शन नागपूर या द्विसाप्ताहिक विशेष गाड्यांची सेवा 9 जूनपर्यंत सुरू असेल, कोकण रेल्वेचा निर्णय। राज्यभरामध्ये उन्हाच्या झळा, अकोल्यामध्ये सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर अमरावती, वर्धा, मालेगाव आणि सोलापूरचा पारा 40शी पार। येत्या 2 दिवसात कोकण आणखी तापणार, 26 ते 27 मार्चच्या दरम्यान कोकणातील काही भागात उष्ण आणि दमट परिस्थिती असेल,
हवामान खात्याचा अंदाज. राज्यातल्या धरणांमध्ये अवघा 40% पाणीसाठा शिल्लक. गेल्या वर्षी याच दिवसात राज्यातील धरणांमध्ये 54% पाणीसाठा शिल्लक होता. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 2 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा. जून महिन्यात पुरेसा पाऊस न पडल्यास जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरवठा कसा करायचा याचं आव्हान महानगरपालिकेसमोर असेल. भंडारा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसाची हजेरी. वाही गावात अनेकांचं मोठं नुकसान. सायन पुलाचं पाडकाम उद्या रात्रीपासून सुरू होणार. मुंबईकरांना 1.5 वर्ष वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिकेकडनं 14 कोटींचा खर्च. ठाण्यावरनं घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना रात्री 12 ते पहाटे 4 पर्यंत वाघबीळ उड्डाणपुलाजवळ प्रवेशबंदी. मेट्रो मार्गिकेच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. कोकण द्रुतगती महामार्ग सागरी मार्गालगत 13 विकास केंद्र. 105 गावांसाठी MSRDCची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी विकास आराखडा तयार करण्याचं काम सुरू केलं जाईल. 31 मार्च 2025 मध्ये नवी मुंबई विमानतळावरनं पहिल्या विमानाचं टेक ऑफ होईल. सिडकोचा मोठा दावा. 63% काम पूर्ण झाल्याची घोषणा. धाराशिव शहरातील खाजानगर आणि गणेशनगरमधल्या 2 गटात झालेल्या हिंसाचारानंतर परिसरात तणाव. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त कायम. अहमदनगरच्या पिंपळगाव लांडगा गावात पत्नीसह 2 मुलींना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना. पतीनंच पेट्रोल टाकून जाळल्याची माहिती. या प्रकरणी आरोपीला अटक. कल्याणच्या गोरेगाव गावातील मशिदीमध्ये नमाज पठणासाठी गेलेल्या 9 वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या. 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर. भंडाऱ्यामध्ये मोहफूल वेचताना महिलेवरती वाघाचा हल्ला. या हल्ल्यामध्ये महिलेचा घटनास्थळीच मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.